हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आपण पाहणार आहोत पहा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधील एक बेस्ट कन्सेप्ट, जो की आपण एक सिरीज चालू केली आहे. ते आता त्या सिरीज मध्ये आपला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे चॅप्टर चालू झालेलं आहे पहा. आता आजची कन्सेप्ट पहा काय आहे. कोणत्या कालावधीत 1,000 रुपयाचे दशांशे 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 होतील पहा. फॉर्म्युला यूज आता चक्रवाढ व्याजासाठीचे जे जर तुम्ही फॉर्म्युला पाहिले कुठल्याही बुकमध्ये पहा किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये पहा तुम्हाला फॉर्म्युलाने वगैरे जर शिकवत असतील तर ते थोडंसं मला वाटतं की थोडं आउटडेटेड असू शकते. कारण या चॅप्टरला सॉल्व्ह करायसाठी फॉर्म्युल्याची यूज करायची गरजच नाही आहे. कारण हा रेशोनेच पूर्ण सॉल्व्ह होणार आहे. कारण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होते की गोष्टी कंपाऊंडिंग होत असतात. म्हणजे जसं की व्याजावर व्याज झालं आणि सगळं हे मल्टिप्लाइंग फॅक्टरने हे चालत असते सगळं. ठीक आहे. आता जेव्हा आपण डिटेलमध्ये पूर्ण चॅप्टर घेऊ तर तेव्हा नक्कीच मी शिकवेल तुम्हाला. पण सध्या आता ही कन्सेप्ट जी आली आपल्यासमोर आपण ते पाहूयात आता काय आहे तर. आता कालावधी काढायचा आहे आपल्याला. कोणत्या कालावधीत 1,000 रुपयाचे जसाजसे 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 होतील. म्हणजे 1,000 रुपयाचे किती होऊ राहिले? 1331 होऊ राहिले. 10% दराने पहा. आता हे चॅप्टर शिकत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे, ज्याच्यामध्ये क्यूब्स आणि स्क्वेअर्स या जास्त यूज होतात. आता प्रॅक्टिस जशी आपण करत आहोत तसं-तसं आपल्या काय ते लक्षात राहील. इथं हमेशा एक्झामिनर काय करणार आहे पहा, असं परफेक्ट स्क्वेअर नंबर देईल. हे जी संख्या आहे ना, एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर देईल किंवा परफेक्ट क्यूब देईल पहा. आता त्यांनी आपल्याला टाईम पिरियड काढायला सांगितला. आता मी काय करतो माहिती आहे का? मला माहित आहे की 10,000 हा 10चा क्यूब आहे आणि 1331 हा 11चा क्यूब आहे. मग मी याचा क्यूब रूट घेतो पहा. याचा काय घेतो? क्यूब रूट घेतो. म्हणजे माझी जे आता क्यूब रूट आला याचा 10 आणि 1331 चा आला 11. ठीक आहे. 10 ची वस्तू किती झाली? 10 ची वस्तू झाली 11 म्हणजे प्लस 1 म्हणजे 10 वर 1 झाली आणि याला जर 100% ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊ राहिलं? 1-1 झिरो कॅन्सल म्हणजे 10%. म्हणजे मी जे क्यूब रूट घेतलं हे करेक्ट आहे. 10% 10% जर पाहिलं तर ₹1,000 किती होतात? 1331 होतात. ते पण किती टाईममध्ये? तर हा जो क्यूब रूट आहे, हा क्यूब रूट किती आहे? हे क्यूब म्हणजे या रूटमध्ये किती आहेत? 3 आहेत. 3 आहेत म्हणून ते 3 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये काय होतील? 1331 होतील. ₹1,000 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काय होतील? 1331 होतील. आपण काढून पाहूयात जर हे जर होत असेल, तर आपण जे क्यूब रूट वगैरे घेऊन आपण टाईम काढलेला आहे. जे क्यूब रूट घेतलं, इथं जर स्क्वेअर रूट घेतलं, तर काय होईल? तो टाईम पिरियड येईल समजा इथं 2 येतील, पण क्यूब रूट घेतलं तर काय होईल? 3 येतील आणि चौथं रूट घेतलं तर 4 येतील. म्हणजे कालावधी 4 होईल तो. आता पहा, हे ₹1,000 आहेत. पहिल्या वर्षी किती होतील याचे? 10% ने. मल्टिप्लाइंग फॅक्टर होईल 11/10. दुसऱ्या वर्षी किती होतील? 11/10. आता असं म्हणू नका हे 11/10 कुठून आले? कारण याच्या आधी पण आपण हे मल्टिप्लाइंग फॅक्टर आपण पाहिलेला आहे. तरी एकदा सांगतो तुम्हाला पहा 10% म्हणजे काय? तर 1/10. 10 वर 1 वाढले म्हणजेच मल्टिप्लाइंग फॅक्टरमध्ये मी याला असं लिहिणार 11/10 लक्षात घ्या. पहिल्या वर्षी 10% वाढले म्हणजे 11/10, दुसऱ्या वर्षी 11/10, तिसऱ्या वर्षी पण 11/10. आता याला सॉल्व्ह करूया. 3 झिरो आणि हा 1, 2 आणि 3 झिरो कॅन्सल झाले. हे होतील 11, 11, 11 म्हणजे 1331 11चा घन. पहा ₹1,000 ची अमाउंट 1331 झाली पहा. किती वर्षात? हे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की 1000ला 1331 व्हायला 3 वर्ष लागले. पुन्हा एकदा सांगतो पहा. पहिल्या वर्षी काय केलं आपण? 11/10 काढले. दुसऱ्या वर्षी 11/10 काढले आणि तिसऱ्या वर्षी 11/10 काढले. मग याला सॉल्व्ह केलं तर मला माहीत पडलं, की माझे 1331 आले. म्हणजे ₹1000 जी अमाउंट होती, ती 1331 झाली 3 वर्षामध्ये. कारण एका वर्षाचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आला? 11/10 10% नुसार. मग मी 3 वेळा घेतलं त्याला म्हणून काय केलं? माझा काय आला? 3 वर्ष आले. इथं पण मग एवढं सगळं न करता मी जर सरळ-सरळ याचा क्यूब रूट जर घेतलं, आधी ही संख्या पाहायची किती आहे? आणि ही संख्या पाहिल्यानंतरच आपण काय करणार ठरवणार, की आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे का स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. शक्यतो याच्यात एक्झामिनर काय करते, क्यूबवाल्या संख्या देते इथं. ठीक आहे. जे होणारी अमाउंट आहे ते क्यूब असते किंवा वर्ग असते. एक आपण प्रॅक्टिससाठी आणखी एक क्वेश्चन घेऊयात पहा.
एखादी आता एखादी अमाउंट घेऊयात आपण. 8,000 घेऊयात. ठीक आहे. ही 8,000. 8,000 ही अमाउंट आहे पहा. सर्टन अमाउंट आहे. प्रिन्सिपल आहे. ती चक्रवाढ व्याजाने 92,61 होत आहे पहा. 8,000 ही अमाउंट काय होत आहे? 92,61 होत आहे. आणि व्याजाचा दर 5% आहे पहा. रेट आहे 5%. ठीक आहे. रेट किती आहे? 5% आहे. आता हे क्वेश्चन मध्ये दिलेलं राहील. आता हा जो क्वेश्चन आहे प्रिव्हियस आपला, इथंच वाटलं तर आपण काय करूयात, यालाच आपण थोडंसं इथं रफ करून इथंच डेटा चेंज करूयात आपला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्ट काय होत आहे. एक बढिया कन्सेप्ट आहे पहा. इथं फॉर्म्युला वगैरे यूज करायची गरज नाही आहे. समजलं नसेल तर 10 वेळा व्हिडिओ पहा. पण ही कन्सेप्ट समजून घ्या. कारण याच्याशिवाय पर्याय नाही आहे. फॉर्म्युला वगैरे पाठ करण्यापेक्षा ह्या कन्सेप्ट कधी पण ईझी आहेत. जेव्हा मी ह्या कन्सेप्ट शिकलो तेव्हा मला पण असंच वाटायचं की अरे हे खूप किचकट आहे वगैरे आणि पण फॉर्म्युलापेक्षा जेव्हा तुम्हाला मोठमोठे जे फॉर्म्युले दिसतात तेव्हा समजेल की या फॉर्म्युलापेक्षा हे बेटर आहे आणि क्विक सॉल्व्ह होणार आहे पहा. इथं काय करतो मी? इथं 8,000 करतो. ठीक आहे. इथं अमाउंट केली मी आता 8,000 आणि दर करतो मी 5%. ठीक आहे. आणि किती होतात हे 92,61 होतात. ठीक आहे. आता प्रश्न काय झाला आपला, कोणत्या कालावधीत, आता कालावधी काढायचा आपल्याला, 8,000 रुपयाचे जसाजसे 5% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 9,261 रुपये होतील पहा. आता काय करतो मी, हे 8,000 आणि हे 92,61. आता 92,61 ला पाहून मला समजलं पाहिजे 8,000 हा कशाचा तरी घन आहे आणि 92,61 पण हा कशाचा घन आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असतील तर हे क्वेश्चन कसं सॉल्व्ह. याचं जर क्यूब रूट घेतलं, याचा जर क्यूब रूट घेतलं तर हे किती होतील? 20 होतील आणि हे किती होतील? 21 होतील. म्हणजे 3 वर्षात 8,000 चे किती उराले? 9,261 उराले. तर एका वर्षात 20 चे किती उराले? 21 उराले. म्हणजे आता आपण काय दर काढून पाहूयात. दर काढला आपला किती? +1 झाला. 20 वर 1 आणि 100% ने मल्टिप्लाय करू पर्सेंटेज काढायसाठी. 20 5 100 5%. म्हणजे आपण जे क्यूब रूट घेतलेलं आहे हे करेक्ट आहे. ठीक आहे. हे एक हा एक क्यूब आहे आणि हा एक आहे, एक क्यूब आहे. आता त्याचं क्यूब रूट घेतलं तर 20 चे आपले 21 झाले आणि इथं आपला रेट पण टॅली झाला की 5% दर आहे. ठीक आहे. म्हणजे जो टाइम पिरियड आहे आपला हा आलेला आहे, क्यूब रूट जे आपण घेतला हा आपला टाइम पिरियड आहे 3. मी असं म्हणू शकतो का मग? तर 3 वर्षात 8,000 रुपयाची जी रक्कम आहे ते किती होणार आहे? 9,261 होणार आहे. हे जे आपण क्यूब रूट घेतलं इथं, हेच आपला काय तो कालावधी आहे पहा, लक्षात घ्या. टॅली करायसाठी आपण तो रेट पण काढून पाहायचा. इथं जर आपला रेट आला नाही तर समजून चला आपण काहीतरी क्यूब रूट घेताना काहीतरी मिस्टेक केलेली आहे. पुन्हा जर तुम्हाला जर असं जर काढायचं नसेल तर मग आपले 8,000 आहेत. 8,000 चे मग 5% काय करा. आता हे इथं टॅलीच जर करायचं असेल तर काय करू शकतो आपण? 5% म्हणजे 21/20 झाले हे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 21/20 आणि तिसऱ्या वर्षी 21/20. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपले काय येतील? हे तिन्ही कटतील याने आणि 21 गुणिले 21 441 आणि पुन्हा 21 जर केले तर 92,61 येतील आपल्याला. ठीक आहे. पण हे टॅली करायसाठी आहे पहा, हे टॅली करायसाठी आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट सोडवायसाठी आपल्याला हे रूटच घ्यायचं असते. तर भेटूयात फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. थँक यू फ्रेंड्स.